सो कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवरती. सो स्क्रीन बघूनच शॉक आहे. आला कोणीतरी काहीतरी सांगायला येडेवानी. खरं सांगायला गेलं तर मित्रा वेळ फार कमी राहिली. हे बोलणारं हे वाक्य जे आहे सतत ऐकलं असशील, पण आज थोडंसं एक नवीन वेमध्ये मी थोडंसं हे वाक्य बदलणार आहे ॲट द लास्ट. तर शेवटपर्यंत बघू तुझा किती बऱ्यापैकी पोटेन्शियल आहे हा व्हिडिओ बघण्याचा आणि किती चांगल्या गोष्टी माझ्याकडून जाणून घेण्याचा. आणि ज्या गोष्टी तुला माहीत नाही त्या मी नक्की सांगेल. मध्ये-मध्ये मी नक्की म्हणेल, की नक्की आता एवढं ऐकले, अजून थोडं बाकी होतं. ओके, सो 2x वरती व्हिडिओ पाहिला तरी चालेल. जसं तुला सूट होईल, पण व्हिडिओ कंप्लीट बघ मित्रा. मध्ये सोडू नको. सो आता सगळ्यात पहिला पेपर नाही म्हटलं तरी 12वीचा सगळेच म्हणतात अभ्यास कर. मी नाही म्हणणार आज अभ्यास कर. मी आज थोडं काहीतरी वेगळं म्हणेल. मी म्हणेल अभ्यास करायचा आहे, नाही करायचा आहे ठरव, पण स्वतःला सिद्ध करण्याची वेळ घालवू नको. इंग्लिश आहे, त्यानंतर फिजिक्स 16 फेबला आहे, केमिस्ट्री आहे 18ला आहे, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, IT. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचे खूप चांगले चांगले पेपर्स आहेत ते. ओके, सो सुरुवात करूया नक्की काय सांगायचं मला आणि मी का आलोय तुमच्या पुढे आज. सो आता बघा 10 फेब्रुवारी, ओके, त्याच्यानंतर 16 फेब्रुवारी. फिजिक्सला गॅप खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे खूप मोठा भेटलेला आहे. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही आहे त्याच्यामध्ये. सो आता मेन पेपर जर पाहिला तर 16 फेबला आहे आपला. 16 फेब म्हणजे 10 फेबपर्यंत आपण एक लिमिट पकडू. आज तुम्ही जर नाही पाहिला तरी हा व्हिडिओ डिसेंबर महिन्यामध्ये बघताय. कोणती तारीख आहे तुम्हालाही चांगलं माहिती आहे, मला काहीच सांगण्याची आवश्यकता नाही आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं की तारीख कोणतीही असू, 10 फेब्रुवारीमध्ये किती दिवस राहिले त्याचा हिशोब करा आणि मग सुरुवात करा, की नक्की आता मी काय केलं पाहिजे. सो सगळ्यात महत्त्वाचं की 10 फेबला नक्की किती दिवस बाकी आहे. तुम्ही स्वतःहून सांगा, मला काही सांगायची गरज नाही आहे. स्वतः विचार करा, यार आपण अख्खं वर्ष घालवले आणि या शेवटच्या दिवसांमध्ये देखील आपल्याला पेटता येत नाही किंवा म्हणजे बऱ्यापैकी शेड्यूलमध्ये राहून अभ्यास करता येत नाही. का? तर जस्ट डिस्ट्रॅक्शन आहे. एक Insta, Facebook, WhatsApp, मोबाईल हे फक्त एक डिस्ट्रॅक्शन आहे, जे बऱ्यापैकी आयुष्याची बऱ्यापैकी वाट लावतं. एक संपूर्णपणे चंदन लावलं जातं स्वतःलाच. पण बघूया, माझं आता शेवटपर्यंत कोण व्यवस्थित ऐकते आणि कोणाचं पोटेन्शियल खूप चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी, की यस हा दादा आहे आम्ही, तू सांग. सो 10 फेब्रुवारी सगळ्यात महत्त्वाचं की 10 फेब्रुवारीला जर मला तयारी करायची आणि मला किती दिवस लागणार आहे. सो सगळ्या धड्यांचा हिशोब तुम्हीच करा, की किती धडे मला करायचे आहेत आणि बऱ्यापैकी किती धडे माझे झालेले आहेत. सो मी परत एकदा सांगतो, की जेव्हा पण बोर्ड जवळ येतात तेव्हा मुलं परत शून्यापासून सुरू करतात. पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा असं मी प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे. प्रत्येक लेसन करताना खूप चुका होतात. काहीतरीच करत बसतात धड्याच्या खालचं, धड्याच्या आतलं. हा पेज केला, तो पेज केला, हा सरांनी सांगितलं होता तो केला, हा शाळेत पेपरला आला होता म्हणून केला, हा याने सांगितलं म्हणून केला, हा याने सांगितलं IMP. अरे तसं अभ्यास नाही होत कोणत्याच लेसनचा. जेव्हा पण तुम्ही लेसनचा अभ्यास करशाल तेव्हा तो लेसनचा अभ्यास कंप्लीट झालाय की नाही हे माहीत असलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागते. जी स्ट्रॅटेजी तुम्हाला कोणी सांगितली नसेल ती स्ट्रॅटेजी मी आज सांगतोय. सो सगळ्यात महत्त्वाचं की किती दिवस राहिले त्याचा हिशोब नक्की करा. फिजिक्सचे नक्की किती लेसन्स आहे, केमचे किती लेसन्स आहे, मॅथचे किती लेसन्स आहे. ओके, सो मी शेड्यूल घेऊन येतोय 15 डिसेंबरपासून. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. शेड्यूलनुसार काम करायला सुरुवात करा, तर तुमच्या पुढच्या काही 30 दिवसांमध्ये 40 दिवसांमध्ये संपूर्ण लेसन्स कंप्लीट होतील. हा माझा शब्द आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही कोणता पण लेसन फिजिक्स म्हणा, केम म्हणा, बायो म्हणा, मॅथ्स करायला बसाल तर सगळ्यात पहिलं काम तुमचं आहे की तुम्हाला PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरती काम करायचं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन अख्खा संपूर्ण प्रश्नपत्रिका नाही बघायची. तुम्हाला फक्त त्या स्पेसिफिक लेसनचं बघायचे. स्पेसिफिक लेसन, जो लेसन तुम्ही करायला घेतला आहे, म्हणजे मी शेड्यूल देईलच. तुम्ही बनवलं तुमच्यासाठी तर खूप उत्तमच आहे. सो PYQ जे आहे ते स्पेसिफिक लेसन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की स्पेसिफिक लेसन साठी बघायचे. म्हणजे समजा मी आज रोटेशनल डायनॅमिक्स करतोय किंवा मी आज समजा थर्मोडायनॅमिक्स करतोय. आय हॅव टू स्टिक टू दॅट लेसन ओन्ली. मला त्या लेसनचेच PYQs बघायचे. ते PYQs बघू नका फक्त काही ते मंत्र नाहीये. त्याच्यानंतर त्याचे आन्सर्स पण लगेच बघायचे. आन्सर्स आणि PYQs तुमच्याकडे नसतील स्पेसिफिक लेसनचे तर आपल्या class.in ची वेबसाईट आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याला व्हिजिट करा, डॉक्युमेंट डाउनलोड करून घ्या, प्रिंट करा आणि तुम्ही स्वतः ते फॉलो करायला सुरुवात करा. एकदा PYQ स्पेसिफिक लेसनचे झाले तुमचे, म्हणजे आज समजा थर्मो घेतलाय तर थर्मोचे PYQs पहिले करायचे. सेकंड काय करायचे? सेकंड तुम्हाला अनालिसिस करायचे. अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे की नक्की ते प्रश्न त्या वर्षीचे प्रश्न म्हणजे 2025 म्हणा, 24 म्हणा, 23 म्हणा, 22 म्हणा हे नक्की कोणत्या पार्टमधून येतात, म्हणजे कोणत्या टॉपिकमधून येतात ते. म्हणजे मला त्या टॉपिकमधून ते प्रश्न करायचे. मग ते टॉपिक माझ्यासाठी मी स्ट्रॉंग करायचे. मग ते टॉपिक कोणते आहेत? मग त्याला स्टार करून ठेवायचं टेक्स्टबुकमध्ये. अभ्यास हा संपूर्णपणे टेक्स्टबुकमधूनच करायचा. कोणतंच गाईड बीड वापरायचं नाही, कोणतं सोल्युशन बीड काहीच नाही वापरायचं. फोकस पूर्णपणे तुमचा टेक्स्टबुक वाचला पाहिजे. गीता आहे ती तुमच्यासाठी हे लक्षात ठेवा आणि संपूर्णपणे तुमचं जे लक्ष आहे ते संपूर्ण टेक्स्टबुकवर असावे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, एकदा अनालिसिस झाला का मग तुमचा अभ्यास चालू करा, मग स्टडी चालू करा. प्रॉपर आवर्स द्या. किती तास मी अभ्यास करणार आहे, कधी करणार आहे, नक्की माझा पीक फोकस टाइम काय, म्हणजे माझा सगळ्यात जास्त फोकस दिवसभरात कधी असतो.
त्याच्यावरती काम करा आणि तेव्हा स्टडी करायला बसा. स्टडी कसं करायचं, ॲनालिसिसच्या बेसिसवर करायचं. म्हणजे हे जे ॲनालिसिस तुम्ही केलेले, ॲनालिसिस म्हणजे काय, तर कोणत्या म्हणजे पूर्णपणे बारीकाईने नाही विचार करायचा, कोणता शब्द जास्त रिपीट झाला प्रश्नपत्रिकेमध्ये, एमसीक्यू कोणत्या धड्यांमधून येतात ते, छोटे प्रश्न कोणत्या धड्यांमधून येतात ते, मोठा शेवटचा प्रश्न जो आहे, शेवटचा सेक्शन जो आहे, तो शेवटचा सेक्शन नक्की कोणत्या लेसनमधून येतो, हे सगळं शोधायचं. तेव्हा तुम्हाला खूप काही युनिकनेस पेपरमध्ये दिसेल, खूप काही ट्रिक्स पेपरमध्ये दिसतील. भाई शेवटच्या सेक्शनमधून जे क्वेश्चन्स येतात ते खूप कमी धड्यांमधून येतात. संपूर्ण 16 धड्यांमधून फिजिक्सच्या येत नाही, हे तुम्हाला हळूहळू समजेल. हे मी सांगणार आहे. मी सुद्धा अनालिसिस केलेलं आहे. माझ्याकडे पण आहे डॉक्युमेंट. माझ्याकडे 1 पेज आहे, ते संपूर्ण अॅनलाइज करते एका वर्षाच्या प्रश्नपत्रिका. सगळ्या गोष्टी मी घेऊन येणार आहे हळूहळू, पण तुम्हाला तिथपर्यंत थांबायचं. एवढा व्हिडिओ तू जर पाहिला असेल मित्रा, आणि आतापर्यंत जर तू ऐकतोय मला, याचा अर्थ तुझं पोटेन्शियल खूप चांगले आणि खूप चांगले स्कोर तुला करायचे, किंवा काहीतरी बदलायचं, तुला तुझा इतिहास बदलायचा आहे. शिक्षणाच्या प्रवासामध्ये काहीतरी तुला म्हणजे तुझा ठसा उमटवायचा आहे, म्हणून तू ऐकतो. असंच थोडंसं अजून शेवटपर्यंत ऐकण्याची म्हणजे बोलतात ना, फोकस ठेव, पोटेन्शियल ठेव. स्टडी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट असते की प्रॅक्टिस. हे खूप महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिस. प्रॉब्लेम काय माहिती का, आता अभ्यास तर झालाय, पण प्रॉब्लेम अभ्यास झाल्यानंतर पोरं काय करतात माहिती का, डायरेक्ट बोर्डाचा पेपर लिहितात. अभ्यास झाल्यानंतर डायरेक्ट सरावाचा पेपर लिहितात. अभ्यास झाल्यानंतर डायरेक्ट सेमिस्टर लिहितात. प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हीच गोष्ट माहित नाही की तुमचा अभ्यास झाल्यावर तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. आता प्रॉब्लेम काय माहिती का, अरे दादा, संपूर्ण पुस्तकाचं 10 धड्यांचं, 16 धड्यांचं, 5 धड्यांचं अशी आम्हाला प्रश्नपत्रिका भेटली. एका धड्याच्या प्रश्नपत्रिका कुठेच अवेलेबल नाही मित्र. आहे एका धड्याच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल. या एका धड्याच्या प्रश्नपत्रिका म्हणजे एका धड्यावरती तुला 70 मार्काचा पेपर लिहायचा आहे, एका धड्यावरती तुला 50 मार्काचा पेपर लिहायचा आहे, तेव्हा तू कुठेतरी याच्यामध्ये बेस्ट होत जाणार आहे. सो त्यासाठी ते 70 आणि 50 मार्काचे पेपर प्रत्येक धड्याचे तुला भेटले पाहिजे. इझी भेटले पाहिजे, मीडियम भेटले पाहिजे, जेणेकरून तू क्वेश्चन पेपर तू डाउनलोड केला, प्रिंट केल्यानंतर तू समजून घेतले प्रत्येक प्रश्न. अरे हा, इथून सुद्धा प्रश्न म्हणतोय, इथून सुद्धा प्रश्न म्हणतोय. सो सगळ्यात महत्त्वाचं, तेव्हा तुझा लेसन खूप चांगला होणार आहे. सो बऱ्यापैकी तुझं पोटेन्शियल काय असलं पाहिजे, माझं पोटेन्शियल असं असलं पाहिजे की मी जेव्हा एखादा लेसन करतो तो एवढा चांगला करायचा की जेणेकरून मला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काही डाऊट किंवा कुठूनही बाहेरून प्रश्न त्यामध्ये आला नाही पाहिजे. सो त्याला म्हणतात प्रॅक्टिस. स्वतः घरी पेपर घेऊन बसायचे. स्वतः म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मुलांना. मला हेच म्हणायचं की प्रॅक्टिस करणे म्हणजे, तर ह्या प्रॅक्टिस शब्दाला एवढं इझिली घेऊ नका. प्रॅक्टिस म्हणजे खूप आयएमपी स्टेप आहे, खूप आयएमपी स्टेप आहे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण पेपर 2026 मध्ये कसे येणार आहे किंवा कुठून येणार आहे याची जाणीव कोणालाच नाहीये. प्रत्येकाकडे हाच प्रश्न आहे की नक्की आपण सीबीएसई पॅटर्न फॉलो करणार आहे यावर्षी. मी सीबीएसईचे काही प्रश्नांचे म्हणजे बोलतात ना, अनुकरण करून पेपर यावर्षी बनवला जाणार आहे का, खूप मोठे प्रश्न आहेत. सो फोकस करा प्रॅक्टिसवरती. मला लेसन वाईज प्रॅक्टिस करायची. प्रत्येक लेसनचा 70 मार्काचा पेपर मला सोडवता आला पाहिजे आणि त्यासाठी काम करायचंय. जर नाही काम केलं तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, हे पेपर जे आहेत हे 16 तारखेला, 18 तारखेला, 20, 21 तारखेला, 22 तारखेला, 21 नंतर 25 आणि 25 18, हे जे पेपर आहे 4 पेपर खूप अवघड जाणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो, ज्यांना हेच नाही माहिती कुठून. आता मी जर कंडिशन पाहिली ना 12वीच्या मुलांना हे देखील माहित नाही की हा कॉन्सेप्ट कोणत्या लेसन मधला आहे. ते तर नंतर गोष्ट आहे, त्या लेसन मध्ये तो कॉन्सेप्ट कुठे आहे, राईट पेजवरती, लेफ्ट पेजवरती, कोणत्या कॉन्सेप्ट नंतर आहे, कोणत्या कॉन्सेप्टच्या आधी, हे गोष्टी माहितच नाहीये. सीईटीला तर खूप अवघड होणार आहे. जर आपल्याला नीट टेक्स्टबुकच माहित नाहीये तर आपण काहीच करू शकत नाही. आयएमपी क्वेश्चनच्या मागे पडूच नका. प्रिव्हियस इयर मधले क्वेश्चन्स खूप कमी क्वचित रिपीट झालेले आहेत 12वीला. सो प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, मागच्या वर्षीचे प्रश्न खूप क्वचित रिपीट होतात. तर त्याच्या मागे लागू नका. आपले कॉन्सेप्ट क्लिअरन्सवरती काम करा. डिटेलमध्ये कॉन्सेप्ट करा. प्रत्येक लेसनला सब पॉईंट्समध्ये डिवाइड करा. एवढे पॉईंट्स माझे झाले असतील तर ठीक आहे भाई, मी करू शकतो. प्रत्येक लेसनला कोणत्या सब पॉईंट्समध्ये डिवाइड केलं पाहिजे हे सुद्धा मी डिटेल वेबसाईटवरती टाकलेले, तुम्ही जाऊन फक्त बघा. माझ्याकडे अशी पण सिस्टम आहे, मी पेज वाईज तुम्हाला आयएमपी क्वेश्चन देतो. पेज वाईज तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या नाही. हे सगळं आहे. फक्त यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि काही पुढचे येणारे व्हिडिओ व्यवस्थित पाहावे लागतील. सो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा उद्याच. ओके.